मित्रांनो आपण पोहोचलोय कनेरी मठ. तर आम्ही बाहेर आलोय, झालं बघून. आता बघू नेक्स्ट कुठे नेत आहेत. जवळ नको जाऊस. अच्छा येते मग चढला. सगळे झाड येत आहेत मात्र. तुम्ही 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 काय बोलते मम्मी? जावई बापूंना जावई बापूंनी दाखवायला आणले. म्हणजे तू बघ, तू काय बघितलं नाही तरी चालेल, मी बघितलं पाहिजे. जावई बापू तुम्ही बघा. वॉशिंग मशीन पाहिजे तुला? ओ मम्मी तुम्हाला एक्सप्लेन करते बघा. पाणी काढायचं, पाणी पाणी मोठी पाठी काढतो. म्हणजे जमीन सपाट करायची. हे काय भाई? हे काय हे करतात त्यांचं? हे पोस्टर पडलंय नाही म्हणजे वारं देणं, म्हणजे धान्यातून हे बाहेर काढतात. आणि ह्याच्यामध्ये पण पहिलं आपल्याकडे हे नव्हतं ना, तर जनावरांच्या ह्याच्या खालती पायाखाली धान्य हे करायचे. त्यानंतर मग इकडे पहिलं तसं मोती आहे त्याचं नाव. बैलांच्या ह्याच्याने फक्त एका टायमाला एक बादली यायची आणि ह्या राट मध्ये कंटिन्युअसली ती मशीन फिरायची. तिकडून टेक्नॉलॉजी इथपर्यंत आली. येस असं आहे. आणि ही चळवळ म्हणजे थोडंसं रोप झाल्यानंतर त्याला प्रेशराईज करून साईडची रोपं काढून टाकायची. पेरणी ह्याच्यामध्ये धान्य टाकायचं आणि जमिनीमध्ये रोवतं. हे ऍक्च्युली कसं आहे, हे 3 हे जे आहेत बरोबर, ते एकातून जाणार ना वरतून, तर ते 3 ठिकाणी पडणार सगळे असं आहे. त्यांचा जन्मसिद्ध जेवायला पारावर बसलेले आहे जेवण करण्यासाठी. मला तो कुत्राच फार आवडला. म्हणजे एकदम वास्तविक चित्र असं वाटेल. कोणालाही वाटणार नाही की म्हणजे मूर्ती वगैरे आहेत, असं वाटतं खरोखरची माणसं आहेत तिथे बसलेली. कसं भास म्हणजे कलाकाराला सलूट आहे बाबा. छान आहे ना? मस्त. कसं वाटलं? एक नंबर. म्हणजे एकदम भास होतात, लांबून बघितलं की भास होतात ही खरोखरची माणसं आहेत, खरोखरची जनावर आहेत. कलाकार भारी राव, मस्त. पूर्ण गाव बसवले. सगळं खरोखर वाटतं. नॅचरल ती हाईट किती म्हणजे किती खरोखरची लेकर पण किती खरोखरची वाटतं. ते आमचं खरोखरच लेकरू आहे. श्रावू आलचं खरोखरचे लेखले, खरोखरचे लेखले. चला 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 उडी मारायची आता पटकन. क्लॅप 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 क्लॅप. बघा वट्यांचा खेळ, लगोरी, आमच्याकडे रिगोरच्या, अशी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. हे हा खेळ तर सगळ्यांनीच लहानपणी खेळलेला आहे. पण असं त्यांच्याकडे बघितलं ना वाटतच नाहीये की ही सगळ्याशी मूर्त्या वगैरे आहेत. म्हणजे असं भास होतो ना की खरोखरच तिकडे लहान मुलं खेळतायत. तिकडे तो म्हशीवर बसलेला मुलगा आहे, धनगर बाबा आहेत. आणि बघा ना खरोखर म्हणजे एवढं डिटेलिंग आहे, एवढं डिटेलिंग केलंय ना. बघा पायाला झालेली जखम दाखवते, त्या मुलाची अशी अर्धवट लावलेली शर्टाची बटणं. म्हणजे एवढं डिटेलिंग केलं ना त्यांनी की खरंच कलाकार ना खूपच हुशार आहे बाबा. म्हशीवरती बाळ बसले कोणतरी. हे बघा लहान मुलगा असं म्हणजे
जितेश कांबळेला हे बघून त्याचे बालपणीचे दिवस आठवले. हेच जास्त का फिरायचं? अरे बापरे, दादाला ओढलं याच्यामध्ये. हेच जास्त असतं. नाही, म्हशीवर बसण्याचा आनंद कधी मिळाला नाही. आम्ही घेतलाय घ्या, कारण आमच्याच घरात म्हशी. एक चान्स सोडत नाहीत. एक चान्स. येस, तुमच्याकडे सगळं आजोबांनी सगळं कळलं. हा, आजोबांनी म्हशी वगैरे सगळं होतं मग बाबा. काय ठरलं? आपल्या इथे म्हशी होत्या की नाही? ठीक आहे, हमारे आजोबा शेतकरी नाही ते. प्रत्येक अरे ठीक आहे, हमारे आजोबा शेतकरी नाही ते बाबा. अशी पण नाही की एक बघा बाबा म्हशी. म्हशी आमच्या घरी फक्त घुशी आहेत, म्हशी विषयी काय नाहीत. घरोघरी घुशी असतात तशा आमच्या आता घुशी आहेत. भरपूर गर्दी आहे. रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस असल्यामुळे भरपूर लोक आलेली आहेत बघायला. हे त्याला बोललो, डॉगीला बोललो. डॉगीला बोललो. श्राव, डॉगीला बोललो. हा, हा बघा छोटा डॉगीला बोलवतोय. कम कम. डॉगीला बोलो बोलो. अशा हात कर त्याला, अशा हात कर. ये बोल, ये इकडे ये. बघा, मुलांची निरागस म्हणा, तो नाही येत बोलते. शेळ राखणी स्त्री, शेळी राखणारी स्त्री. आणि इथे या ठिकाणी नेहाच्या ज्ञानाची चाचपणी करताना हे दोन युवक पर्यटन स्थळाचे दोन अँबॅसेडर आहेत, ते इथे आहेत. म्हणजे रोहाला जागतिक स्तरावर नेऊन ठेवलं यांनी. एका दिवसाचा पिकनिक पॉइंट म्हणजे रोहा. अरे बापरे, बाकी काय नाही. अरे लहानपणी खेळला जाणारा खेळ, विटी दांडूचा खेळ प्रत्येकानेच खेळलेला आहे. अरे बाबा, माझ्या पण बसलेली आहे अशीच. हे बघा, ए म्हैस कशी करते? गाय कशी करते? हे लस्सी आहे. तिरुपती भरपूर चेंजेस झालेत ना पप्पा आता. सारखंच ठेवलं असतं तर अजून छान वाटलं असतं. याला थोडंसं मॉडिफाय केलं तर गाव कमी वाटतं ना, शहरात गाव गाव वाटत. आणि प्रत्येक गावामध्ये जे आकर्षणाचं केंद्र असतं, जे मुख्य केंद्र म्हणतात की गावातल्या सगळ्या खबरी तुम्हाला मिळतील. गावात काहीही कुठेही काही घडलं तर त्याची खबर तुम्हाला या कट्ट्यावर मिळतं. तो असा तो पार, गावामध्ये आपण यांना पार म्हणतो. इथे यांनी सोमवार कट्टा नाव दिलंय. पण याच कट्ट्यावर लोक बसलेली असायचे एकमेकाशी गप्पा मारत. जेव्हा मोबाईलचा शोध लागला नव्हता, वर्तमानपत्र वाचत एकमेकांशी गप्पा मारत याच त्या पारावर बसलेली असायची माणसं. मदारीचा खेळ दाखवायला मदारी आला. हे आता सर्व नाहीसं झालेलं आहे. आणि हा गाडी ओढायचा खेळ, खूप खेळ आहेत वेगवेगळे, खूप खेळ गावामध्ये खेळलेली. त्यापैकीच हा एक आहे. हे बघा, आधीचे ज्या काळी जिम वगैरे असा काही प्रकार माहिती नव्हता, अशी कसरत केल्या जायची. ही पैलवान लोक, दगडापासून बनवलेली त्यांची हे साहित्य, शेकोटी पेटवलेली, विठ्ठल मंदिर, पावशा, तुतारीवाला, इकडे चावडी आहे, गाव चावडी. या चावडीवर समस्या वगैरे असतील तर न्याय निवाडा केला जायचा. इथं तुमच्या समस्या ऐकले जायचे. तुमची समस्या आहे का काही? हो आहे ना. काय समस्या आहे? सांगू शकत नाही ना. काय अशी काय समस्या आहे तुमची? माझी समस्या हा, अशी काय सांगायचं आता. माझी समस्या नाही रे बाबा, माझी लाडाची बायको. हे बघा, इथे पावशा, माळी, नाही हो, नाही टाकले. उद्या मी वर्किंग हा कोंडवाडा, गारुडी, फ्रुटीचं पॅकेट टाकलं. हे सुतार, खराब झाली आता. हे लोहार. चाकांचा खेळ आहे इकडे, मडकी बनवणारा, बघा 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 पाथरवाट, लुप्त पावलेला खेळ गोट्या, लहानपणीचा माझा फेवरेट. आणि ज्यामध्ये काय सांगायचं, स्वतःची तारीख काय करायची. खूप गोट्या जिंकलेल्या मी, आवडीचा खेळ माझा.
छत्री दुरुस्त करणारा आणि अशी भांडी घडवणारा तांब्याची भांडी म्हणजे वस्तू वितळवून त्याच्यातून निरनिराळी भांड्या बनवणारा. कसे बनवत असतील ना त्यावेळी. थोडा वेळ ब्रेक झाला आमचा. वर्क फ्रॉम होम. काय झालं साहेब? वर्क फ्रॉम कॅलरी मठ. वर्क फ्रॉम कॅलरी मठ. काय झालं? पोटा पाण्याचं बघावं लागतं की नाही. चला तर नेक्स्ट प्लॅन आहे भूत बंगला. 7D सिनेमा, भूत बंगला, तारांगण. आता जी आधी तिकीट काढलेली ती फक्त ते म्युझियम पुरती होती. आता भूत बंगला आणि हे सर्व बघण्यासाठी वेगळी तिकीट आहे. इथे तिकीट प्राइस लिहिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तू घाबरत नाही ना. तू घाबरत नाही ना. बोल मी घाबरते ना. मी नाही घाबरली. ठीक आहे जाऊया आपण. इथून एंट्री आहे भूत बंगल्यासाठी. हां हां चला चला साहेब. वगैरे फिरून झालं. आता सिद्धगिरी डिवाइन गार्डन. आता त्या गार्डन मध्ये आलोय फिरायला. पावसाचं वातावरण झालेलं आहे. मस्त 2-4 थेंब फक्त पडलेत. पाऊस यायची शक्यता आहे. त्याच्या आधी गार्डन फिरून झालं पाहिजे. साहेबांचं काम चालू आहे. बंद आहे ट्रेन. आता बोला. मला ट्रेन मध्ये जायचं तर ट्रेन बंद आहे. चला गार्डन फिरू. 4, 5, 6 परत तिकडे निघावं लागेल आपल्याला. हे बघा ती गाय बघा. बाप रे वातावरण किती छान झालंय. इव्हन त्या भूत बंगल्यामधले भूत पण मला घाबरवू शकलं नाही, कारण हे घाबरवतं ना मला. ते पण नाही घाबरवू शकलं. आणि हे बघा हिरोईन लिपस्टिक गेली बोलते. बाप रे माझी लिपस्टिक गेली. आगाव पोलगी. काय लावलं श्रावस्ती तू? लिपस्टिक लावली. पाऊस पडणार आहे. हा
फक्त फिरायला आल्या लोकांना एकच रिक्वेस्ट आहे, घाण करू नका. आणि त्यातल्या त्यात हे प्लास्टिक लोकांनी असं फेकून ठेवलं आहे, दिसतंय की नाही डोंट नो. पाण्याच्या बॉटल्स आहेत, पॅकेट्स आहेत कसले कसले. तर हे असं घाण करू नका, म्हणजे काही फायदाच नाही त्याचा. म्हणजे येऊन आपणच घाण करायची, जरा लोकांना समजलं पाहिजे. मस्त क्रिएटिव्हिटी आहे. पण ते समोर बघितलं का? बघू विषारी झाडं बघू जरा. विषारी झाडे दुरून पहा. टच नाही करायचं. तिथे काय लिहिलं आहे? विषारी झाडे आहे, कोणत्याही रूपाला स्पर्श करू नये. टच करू नये. ही आहे मगर. अच्छा तो ब्रिज आहे. 20 पेक्षा अहो तिथे लिहिले 20 पेक्षा जास्त लोकांनी पुलावर जाऊ नये. ओ चला. ते रिपेअर करायला सांगू आपण. तो इथं पकड फक्त. शर्लीनच तयार केव्हा. शर्लीन आणि सुशर्लीन. कोल्हापुरी चप्पल. कनेरी मठ फिरून झालेला आहे. नेक्स्ट प्लॅन आहे आजच्या दिवशीचा शाहू पॅलेस. पण त्याच्या आधी छोटासा ब्रेक, कारण भूक लागली सगळ्यांना. जॉईन करा आम्हाला पण. हा भूक लागली सगळ्यांना, पण जेवायला या. जेवण नाही पण ऍटलिस्ट थोडासा पोटाला आधार म्हणून सगळ्यांचं चालू आहे, म्हणून थांबलोय थोडा वेळ. मिळाला का जावळ बापू? पोटाला आराम मिळाला का? आधार म्हणतो त्याला. आधार. आधार आपल्या सोसायटीतला वेगळा आधार समजतील. नाही तो आसरा. तो आसरा आहे का? आधार. अजून थोड्या वेळाने प्यायचं. श्राव